तर मित्रांनो आपण कुठेतरी आलोय, समोर मग माणसं येत आहेत, हे बघा फुल जंगलात काट्या कुट्यात कुठेतरी. मित्रांनो धबधबा सोबत एक साबुदाण्याचा वडा आणलेला आहे बाईनी, मॅगी बाई. राहुल भाई हा मिरची खातोय. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज आपण चाललोय कुडेरांच्या धबधब्याला, म्हणजे आपण चाललोय मुरबाड साईडला. तिथं आपला मित्र एक त्यांनी आपल्याला सांगितलेलं होतं, आपण चाललोय, रील पण बघितली होती. तो आज परत एकदा आपले सबस्क्रायबर भावले. राहुल दोन्ही पण चेंबूरचे मेंबर आहेत. तर इकडून तर चला मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो कुठं जायचं, कसं जायचं, तुम्हाला रस्ता पण सांगतो. आणि पाऊस थोडासा झाला का, आपण काल गेलो होतो तसं पचका नाही झाला पाहिजे, काय झालं कालसारखा नाही आज नाही होणार, कारण तिथला गावकरी आपला मित्र आहे ना, तो आपण तो असला त्याला घेऊन जाऊ, त्याला मी दाखवतो तुम्हाला भेटलं तर. नाहीतर बघू कसं काय. चलो आम्ही जाते डायरेक्ट स्टेशन से, पेट्रोल भरलेलं आहे आपण. चलो निकलते आहे. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, आपला का छोटा वाटारे ऐकर बाबू, चतुरी पण आली आहे मस्त पावसामध्ये. तर चला आता असं चतुरीसोबत जाऊ फिरायला. छोटा वाटणार आहे भाई, मी मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं नसेल एवढं म्हणजे क्लिअर, कारण पकडायचं पण होतं आपल्याला. जाऊ दे सगळं, आता आपण जाऊ डायरेक्ट. आता इथं जरा थोडंसं खायचं सामान घेतलं आहे. चला हां गणपती बाप्पा मोरया. चला मित्रांनो ती गणपती बाप्पाची मूर्ती तिथे दाखवते. चला आता आपण बघा पोचलो आहे जवळजवळ समर्थ हां. चला मित्रांनो भेटू तुम्हाला. तर मित्रांनो बघू शकता आपल्या आजूबाजूला कसं हिरवळ आहे, हिरवगार वातावरण. मित्रांनो हे फक्त तुम्हाला पावसाळ्याचं बघायला भेटेल, बाकीच्या टायमाला पण असं एवढं नाही, सुकलेलं गवत असतं सगळं इथं साईडला. आता होतं मित्रांनो, तुम्ही बदलापूरच्या दोन्ही साईडला जा, ईस्टला जा किंवा वेस्टला जा, दोन्ही पण तुम्हाला अशी ग्रीनरीज बघायला भेटेल, हिरवळ. ये बड़ी अच्छी बात कही आप. काय झाले सगळीकडे या साईडला, पण इकडं तर वस्तावर या साईडला पाठीला हिरवळ. चला आता मी मित्रांनो आपण पोचलोय मुळगावमध्ये. मुळगावचं मंदिर तुम्हाला दाखवतो. तशी मी तुम्हाला तिथून कमान दाखवतो. मी तुम्हाला काहीतरी जाऊ तिकडं पण जायचं राहिलंय, तेवढंच एक बाकी आहे. तर मंदिर गेलं कमान दाखवतो. तर मित्रांनो हे बघा बघू शकता मुळगावचं मंदिर. मित्रांनो वेलकम टू मुळगाव. हे बघा मित्रांनो इथून सामान आहे. मित्रांनो इथून तुम्ही जाऊ शकता. बघा मित्रांनो ही जी कामान होती तर तुम्ही जाऊ शकता मुळगावला. आम्हाला पाऊस आहे हे सगळं मुळगाव आहे. मित्रांनो चला आता आपण अजून जवळजवळ एक 10 किलोमीटर लोकेशनवरती, अजून 10 किलोमीटर येतो. चला आता थोडंसं जंगल लागेल, जंगलचे पण व्हिडिओ दाखवतो, न्यूज दाखवतो जंगल. सो तर मित्रांनो मी तुम्हाला बोललो मध्ये एक जंगल लागतं, तो आहे बघा. बघू शकतात हा बघा मित्रांनो, हा एक समोर मस्त टर्न आहे, क्रॉस टर्न. मित्रांनो तुम्हाला रोड आठवत असेल, आपण लास्ट टाइम मुरबाडला जे मसाच्या यात्रेला गेलो होतो, त्याच्यात एक आज झालं, म्हणजे जवळजवळ कितीतरी दिवसाचा गॅप पडला. तेव्हा तुम्ही तो ब्लॉग बघू शकता एकदा. त्याच्यात पण फुल म्हणजे असं गवत वगैरे दिसत. आता बघा दादा पावसामुळे काय दिसतं एकदम फुल ग्रीनरी. चला मित्रांनो याच्यासाठी तरी लाईक करून टाका. चला आता अजून तुम्हाला एक सिनेमॅटिक व्हिडिओ पण मी दाखवतो याची, तर सिनेमॅटिक व्हिडिओ पण काढू आपण. चलो मी मिळते सिनेमॅटिक व्हिडिओ के बाद. हा राईट टर्न मारून डायरेक्ट तुम्ही जाऊ शकता त्या धबधब्यावरती. तुम्हाला दाखवलं आहे पाठचा आपला तो बदलापूर मसा रोड आहे, मसा मुरबाड रोड तो नाही, बदलापूर मुरबाड रोड आहे. अरे कहना क्या चाहते हो. जॉईंट मारतो जरा समजून घ्या, मला पण एवढं नाही माहिती. इथून राईट मारा सर. इथून आता इथून एक 2 मिनिटाच्या अंतरावर आहे सांगितलं. सो बघू आता इथून कुठं आहे ते. मित्रांनो आता आपण एक काकांना ॲड्रेस विचारला, त्यांनी आपल्याला सांगितलं आहे 2 मिनिटाने. हे बघा या गाईला बघून हे लोक मला घाबरत होते, बोलले आली मागं. हा इथं आहे बघ पुढं. चालेल
मित्रांनो चाललोय आपण. हे बघा काय घेतलंय, साऊंड सिस्टीम घेतली मित्रांनो. चला मस्त की आता जाऊ धबधब्यावरती गाणी वाजवू. पोपट असा आला मित्रांनो, म्हणजे का आम्हाला माहितीच नाही तर रस्ता कुठून आहे. कोण बोलतं खाली जायचं, कोण बोलतं वरती जायचं. तर मंदार भाईंनी आपल्याला पायवाट दाखवले. सो बघा सगळे चाललेत. चलो आपण पण जातो मस्त की. फक्त एवढं ते का थोडंसं स्लिपरी आहे. रिस्क आहे आरामध्ये. हा हे बघा फुल मस्त पैकी खायला प्यायचं. साबुदाणा वड्याचं पण ॲडव्हर्टाईज आहे मित्रांनो आपल्याकडे. आणि बटाटा चिप्स पण आहेत, सगळंच आहे, थंडा बिंडा सगळे. चल झूठा. ओके मित्रांनो चला आता जरा 2 मिनिटात भेटू, कारण लय घसरण आहे हातात, मोठी रिस्क पण आहे. चलो अभि नीचे जाके मिळते. तर मित्रांनो आपण कुठेतरी आलोय, समोर मग माणसं येतात. हे बघा फुल जंगलात काट्या कुट्यात कुठं तरी घुसलोय बघा. खाली काहीच नाही, फुल फिरतो इकडे तिकडे. अरे चला आता बघू. एका काकाने रस्ता दाखवला, त्यांच्या म्हणण्यानुसार आपण आलोय. बघा पब्लिक पण येते. चलो तर जाऊ, त्यांना विचारून कुठेतरी सांगतो तुम्हाला. मित्रांनो वरती पाऊस चालू आहे, जुगाड घेतलाय, त्या साहेबांना खाली ठेवलाय, रेनकोटच्या आतमध्ये स्पीकर ठेवलाय, कसं तरी चालायला लागतं. बघा बाजूला पण सुंदर मनमोहक दृश्य आहे. हे बघा सगळीकडे चारीकडे 360 डिग्री मी तुम्हाला दाखवलं मित्रांनो. मस्तपैकी हिरवळ आहे, खाली मस्त पाणी, इथं शेती पण आहे. पण आम्ही गेले 15 मिनटं आलो शोधतोय. आम्हाला धबधबा तिथं दिसला. आता हे लोक ते पुढे चालले, त्यांच्या मागं आम्ही चाललोय. बघत अजून कितीला आम्ही 15-20 मिनिटं आले. आम्ही चालतो. चला. A few moments later. नमस्कार पब्लिक, पोचलोय कसा तरी खाली. हा बघा एवढा मोठा डोंगर चढला उतरला. आणि समोर बघा व्ह्यू. सो मित्रांनो आता ह्याला जरा काढू द्या. हे पाऊस नाही घे मित्रांनो. बघा याच्यासाठी मी जरा रिस्क करतो. पण दाखवता बघा, इथून आलो आम्ही. ऊपर से आहे मेरा दोस्त. नहीं. मित्रांनो जवळचं अर्धा तास लागला आम्हाला यायला, पण भेटलं. हे बघा वाव मस्त आहे, एक नंबर, सुंदर सुशील. सो अजून भारी अप्रतिम व्ह्यू आहे इथं. हे देखो बाय, हे देखो हे बघा आहे काय, कोण काय पकडत नाही. नाश्ता बिष्टा आणलाय बोललो, आमचा झाला पाचका, बोललो का भेटणार नाही. पण समोर बघू शकता काय भारी आहे. हो मित्रांनो पण लय रिस्क आहे, लय डेंजर चालू द्यावं लागतं. तेव्हा तिथं अजून एक छोटा धबधबा दिसलाय. सो हा बघा लय मस्त व्ह्यू मित्रांनो. पण हे ना हालत टाईट झाली. तर चला आता जाऊ दे, चालत जरा एन्जॉय करू. साऊंड आहे मित्रांनो धबधबा आणि सोबत एक साबुदाण्याचा वडा आणलेला आहे बाईनी, मॅगी बाई. राहुल बाय हा मिरची खातोय. तेव्हा सगळ्यांची फुल पार्टी झाली, मस्त एन्जॉयमध्ये. सोबत तुला व्ह्यू दाखवतो. हा काय व्ह्यू यार कडक. थँक्यू मिलिंद भाई, थँक्यू. तू सांगितलं त्यामुळे आम्ही आलो. त्यासोबत वडा खातोय, साबुदाणा वडा मस्त आहे. आजूबाजूला मस्त आहे एकदम. चला जाऊ पुढं. मित्रांनो लय जोरात आवाज आहे. हा बघा एवढ्या जवळ येऊ नका, आवाज येणार नाही तुम्हाला, कारण भरपूर बोलते. काय बोलतो मग, आवाज काहीच नाही येणार. भरपूर मोठा धबधबा आहे. त्याला आता आपण जाऊ रिटर्न. बघा मित्रांनो सांभाळून या आणि दृश्य जाताना घ्या. आवडला असेल नक्की लाईक करा. चला आता मित्रांनो आम्ही जिथं आलतो तिथं 2 नदींचा संगम आहे. मला तर दाखवतो थोडा. हा बघा तिकडून एक येते आणि आपल्या बाजून इथून एक येते. सो संगम तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा. बघा इथं संगम भेटला आपल्याला बघायला. आता विषय असा आहे की आम्ही चाललो रिटर्न, पण रस्ताच भेटत नाही. जसं आलो तसं जायचं आहे. बघू आता. चला बघा फुल जुगाड. राहुल भाई फुल एन्जॉय करतोय. चलो जाते आहे. हा बघा असं जुगाड. आपण पोचलो आपल्या गाड्यांजवळ. तर या माणसाने काय केलं बघितलं. या माणसाने आहे ना ही एवढी मोठी छत्री आणली आणि त्या गाडीच्या फुटरेजवर ठेवली. यांनी चोरी केलेली छत्री हे पण तुम्हाला सिद्ध करतो मी. हा बोलत होता याची छत्री, हे छत्रीवर नाव लिहिलंय ललित. हा बोलतो ही छत्री माझी. हे बघा. सो मित्रांनो थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली होती. मिसअंडरस्टँडिंग चोरी करायला मला काय छत्री नाही मित्रांनो, मला छत्री चोरी करायसारखी गरज नाही. छत्रीची काय आपण काय छत्री चोरी काय, त्याचं जाऊ दे. ते सगळं मजाक मस्ती ते जाऊ दे. आपण तुम्हाला सांगतो मित्रांनो, मेन म्हणजे इथे येसाल तर नक्की आपण वाट खूप घसरी आहे. कोणतरी गावातला घेऊन या सोबत असेल तर, कारण इथून आहे ना घंटा काढणार आहे मित्रांनो. आमचा 1 तास गेला शोधण्यात, अर्धा तास लागला ब्लॉग चालू करून पाऊस केला.
चला मित्रांनो आता जाऊ डायरेक्ट घराची तुला आता घरचे तर भेटू चार्जिंग नाही. चलो आता आलं आपण फेमस मुळगाव वडापाव सह्याद्री हॉटेलला. सगळी एन्जॉयमध्ये चालू आहे. हे बाई नाही खाते वडापाव, त्यांनी खूप एन्जॉय केला. राहुल शेठ डवळे. चला मित्रांनो वडापाव तुम्हाला भेटतो. हां इकडे फुल एन्जॉय आहे, फुल एन्जॉय. चला मित्रांनो आता मस्त नाश्ता करून तुम्हाला भेटतो. मित्रांनो परत एकदा ब्लॉग चालू केलेला आहे आपण. मस्त की बघा फुल एन्जॉय चालू आहे. स्पीकर घेतलाय कोणी, त्याचा उपयोग करतोय कोण बघू शकता. फुल मजा झाली मित्रांनो, स्पीकरची फुल मजा केली आपण. ये चुप है. चला मित्रांनो जोक सपाट मस्त की फुल एन्जॉय करत करत चाललोय. तर चला आता जाऊ डायरेक्ट घराच्या दिशेने. तर निघालोच आपण. पावसाने साथ दिली नाही, ही गोष्ट चांगली गेली. चला आता जाऊ डायरेक्ट घरपे. तर मित्रांनो आता आपण ब्लॉग इथं एंड करतोय. सो मित्रांनो आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल, कुडेरांच्या इथला परिसर आवडला असेल, तुम्हाला सांगतो कुडेरांना कसं जायचं मित्रांनो. तर बदलापूर मसा रोडला पकडायचा. तिथून गेला तुम्हाला दाखवला आहे तो राईट टर्न मारायचा. तिथून 5 मिनिटाच्या अंतर आहे. तिथं कोणाला विचारलं शिंदपाडा गाव आहे, म्हणजे मला नीट नाव नाही आठवते. तिथं गेलं तुम्हाला कोणी पण सांगेल. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल, परिसर धबधबा जर आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल तर हक्काने सबस्क्राईब देखील करा. चला भेटूया त्याच्या नवीन एका यूट्यूब ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. आणि सोबत इंस्टाग्रामला फॉलो केलं असेल तर खाली आयडिया आलेली आहे. चला भेटूया एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि बाय बाय.